त्याचबरोबर मी कॅन्डिडेट्सना रेफर करणे, जॉब पोस्टिंग करणे हे माझं ॲज अ पॅशन म्हणून मी करतोय. आता त्याला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत. एक माझा फ्रेंड होता, तर त्याने मला रेफरन्स दिला होता एका कंपनीमध्ये आणि तिथे माझं सिलेक्शन झालं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मला थोडी आयडिया भेटली की रेफरन्स काय असतो, रेफरल काय असतो, रेफरल थ्रू कसा जॉब भेटेल स्टुडंट्सना किंवा एम्प्लॉईजना, त्याच्यावर फोकस केला. कारण नॉर्मली तुम्ही पाहाल तर आता लिंक्डइनवर किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यापेक्षा रेफरल ही प्रोसेस खूप इझी ठरू शकते कॅन्डिडेट्सना. आणि डायरेक्ट कंपनीमध्ये तुम्ही तुमचा रिझ्युमे तुम्ही एखाद्या तुमच्या ट्रस्टेड एम्प्लॉई किंवा नोकरीवरती डेली काही लोक अपडेट करता, लिंक्डइनवरती पण बघता आणि त्यांना असं जॉब भेटत नाही, बट रेफरन्स थ्रू जॉब भेटता. ओके, हे कुठून कळालं? आतापर्यंत जेवढे काही रेफरल केले ते एकाच ऑर्गनायझेशन केले की ह्या डिफरंट IT इंडस्ट्रीमध्ये केले रेफरन्स? कॅन्डिडेट्स आता माझ्या नेटवर्कमध्ये भरपूर बाकीच्या कंपन्यांचे पण कॅन्डिडेट्स आहेत, स्टुडंट्स आहेत. तिथे मी त्यांना रेफर नाही करू शकत, पण त्या ऑर्गनायझेशनमधली जी पोझिशन असेल किंवा रेफरल ओपनिंग असेल तर मी ते शेअर करू शकतो. तर रेफरल प्रोसेसमध्ये कंपनीचा काय फायदा आहे की कंपनीला एक ट्रस्टेड कॅन्डिडेट भेटतो जो त्यांच्या एम्प्लॉईने रेफर केलेला असतो. त्यामुळे त्या कंपनीला त्या कॅन्डिडेटवर ट्रस्ट असतो. बरोबर. जर तुमच्याकडे तेवढे स्किल्स असतील, तुम्ही त्या पोझिशनसाठी सुटेबल असाल आणि कंपनीला वाटत असेल की तुमचा रिझ्युमे खूप स्ट्रॉंग आहे, तुमची प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे, तर कंपनी तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉल करेलच. की गणेश, कधी कधी तर व्हॉट्सअपवरती रिझ्यूम पाठवता की हा रिझ्यूम घे आणि मला रेफर कर. कधी कधी मेल करता की हा माझा हे कर. तर ऍक्च्युअल मध्ये चुकीचं काय नेमकं? असे भरपूर रिझ्युमीज वगैरे येतात की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट मेन्शन केलेला नसतो. ठीक आहे, मेलच्या बॉडीमध्ये काही लिहिलेलं नसतं. बरोबर. ठीक आहे, असेच मेल येतात. पण त्या मेलमध्ये मी ओपन करून त्या स्टुडंटला किंवा त्या कॅन्डिडेटला कोणत्या रेफरलसाठी अप्लाय करायचं हेच मला माहीत नाही आहे. तर काही असे रिझ्यूम येतात की हॅलो गणेश, प्लीज रेफर मी इन युअर ऑर्गनायझेशन इफ एनी ओपनिंग सुटेबल फॉर मी. तर तुला काय सुटेबल आहे हे मला कसं माहीत ना? करेक्ट. मी जो रेफर करणार आहे मला कसं माहीत? तू ऑटोमेशनवर काम करतोय. एक फेक टाकलं, ओके, आणि माझ्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन पण नाहीये आणि मी रेफर केलं, तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो ऍक्च्युली तुझ्यावर आणि त्या ऑर्गनायझेशनवरती? सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये पाहत असेल की प्रत्येक ऑर्गनायझेशनचे एम्प्लॉई रेफरल प्रोग्राम असतात. हे याच्यासाठी का असतात? कारण ज्याने कंपनीला पण एक चांगला विश्वासू कॅन्डिडेट भेटतो, ज्याने रेफर केला आहे त्याला रेफरल बोनस पण भेटतो आणि ज्याला जॉबची गरज आहे त्याला जॉब पण भेटतो. त्यामुळे सगळ्यांसाठी ही विन विन सिच्युएशन आहे. फ्रेशर असो, एक्सपिरियन्स असो, ते रेफर करतात. रेफर केल्यानंतर फॉलोअपचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. काही जण फॉलोअप घेत नाही, काही जण फॉलोअप घ्यायचा असेल ना डायरेक्टली कॉल करतात, काही जण मेसेज करतात. सध्याच्या IT जॉब मार्केटमध्ये जॉब भेटणं खूप मुश्किल झालंय आणि त्याच्यामध्ये आपण सांगतो की लिंक्डइनवरती चेक करा, जॉब रेफरल करा किंवा अजून काय करा. तर जॉब रेफरन्स हा एक टॉप मोस्ट मानला जातो की आपण जॉब रेफर केला की आपल्याला इंटरव्ह्यू कॉल भेटेलच. बट जॉब रेफर करण्याला काही चुका आहेत. फ्रेशर्सला तर काहीच माहीत नसतं. त्यानंतर एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना रेफरन्स कसा द्यायचा, काय द्यायचा, आणि खूप काही आपल्याकडून चुका होतात जेणेकरून आपल्याला रेफरन्स थ्रू कॉल्स भेटत नाहीत. तर या टॉपिकवरती रेफरन्स तुम्हाला कसा द्यायचा, काय करायचं, तुम्हाला कसा फॉलोअप घ्यायचा, मेलमध्ये काय काय हे करायचं, काय चुका टाळायच्या, तर ह्या सगळ्या टॉपिकवरती बोलण्यासाठी आज आपण गणेशला इन्व्हाइट केलं आहे आपल्या पॉडकास्टवरती. गणेशला ऑलमोस्ट आय थिंक 9+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे QA ऑटोमेशनमध्ये. आणि IT मध्ये जेव्हापासून तो जॉईन झाला तेव्हापासून रेफरन्सचं जे काय त्याचं पॅशनेट आहे, एक साईड बाय साईड तो रेफरन्स करतो, कशी जॉब कोणाचा. ऑलमोस्ट आय थिंक 1000 पर्यंत रेफर केले असतील ना आतापर्यंत? 1000 पेक्षा जास्तच झाले. अरे वा, हजारोमध्ये झाले असतील. आणि त्यानंतर सोशल मीडियावरती म्हणजे जस्ट लिंक्डइन असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, सगळीकडे चॅनल्स आहे. रेग्युलर जॉब पोस्ट करतो, म्हणजे हर एक IT कंपनीच्या रिलेटेड जिथे पण ओपनिंग्स असेल तो त्याच्या लिंक्डइनवरती पोस्ट करतो. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईलच. आणि ज्या आपल्या चुका होत आहे, जे आपण रेफरन्स करतो किंवा काय करतो, त्यावरती आज आपण सगळं डिस्कस करूयात. सगळे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सांगेल तो, आणि आपण डिस्कस करूयात टोटल गोष्टी. आणि तुम्ही पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे. आणि वेलकम टू IT वाला देव. थँक्यू देव. आणि शॉर्ट इंट्रोडक्शन. ओके, सो थँक्यू देव फॉर इन्व्हाइटिंग मी ऑन युअर पॉडकास्ट. थँक्यू. तर माझं इंट्रोडक्शन, माझं नाव गणेश ठीक आहे. मी
2015चा पासआउट आहे. ओके. मी इंजिनिअरिंग संजय घोडावत कॉलेजमधून केलेलं आहे, कम्प्युटर हम्म. सायन्समधून. ओके. आणि मला आय टीमध्ये आता 9+ एक्सपिरियन्स आहे आणि मी ॲज अ QA इंजिनियर म्हणून वर्क करत आहे. ओके. आणि याचबरोबर मी कॅन्डिडेट्सना रेफर करणे, जॉब पोस्टिंग करणे हे माझं ॲज अ पॅशन म्हणून मी करतोय. आता त्याला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत. आपण थोडंसं एक स्टार्टिंग पासून जर्नी बघूयात की जेव्हा कॉलेज झालं आणि जेव्हा फर्स्ट जॉब भेटला तुला ॲज अ IT मध्ये, तो जॉब कसा भेटला होता? रेफरन्स थ्रू भेटला होता, ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस, तो कसा? आपण तिथून स्टार्ट करूयात. ॲक्च्युली माझं इंजिनिअरिंग 2015ला कम्प्लीट झालं. कॅम्पस थ्रू तर माझं सिलेक्शन झालं नव्हतं. ओके. तर मी पुण्यामध्ये 2015ला इंजिनिअरिंग संपल्यानंतर आलो. त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स केला होता. आणि मी ज्या रूममध्ये राहत होतो त्याच्यामध्ये एक माझा फ्रेंड होता. तर त्याने मला रेफरन्स दिला होता एका कंपनीमध्ये आणि तिथे माझं सिलेक्शन झालं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मला थोडी आयडिया भेटली की रेफरन्स काय असतो, रेफरल काय असतो. आणि तो जो माझा मित्र होता तो पण त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये कॅन्डिडेट्सना रेफर करत होता. त्याच्याकडून मला आयडिया मिळाली की तो कसं रेफर वगैरे करतो, कॅन्डिडेट्सना कसे जॉब्स भेटतात रेफरल थ्रू आणि कशी कॅन्डिडेट्सना हेल्प होते. आणि मी जसं स्ट्रगल केलं होतं जॉब मिळवण्यासाठी तसंच ते स्ट्रगल मला माहीत होतं की जॉब मिळणं किती अवघड आहे. बरोबर. आणि ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून मी मग त्या प्रोसेसमध्ये उतरलो आणि हळूहळू मी कॅन्डिडेट्सना रेफर करत राहिलो. तसंच मी 2015ला ज्या वेळेला मी जॉब सर्च करत होतो त्यावेळेला मी लिंक्डइनवर माझी प्रोफाईल काढली. तिथे मी पाहिलं की कंपनीच्या जॉब ओपनिंग्स असतात वगैरे. पण मी स्पेसिफिकली रेफरल जॉब्सवर फोकस केला की रेफरल थ्रू कसा जॉब्स भेटेल स्टुडंट्सना किंवा एम्प्लॉईजना, त्याच्यावर फोकस केला. कारण नॉर्मली तुम्ही पाहाल तर आता लिंक्डइनवर किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर एक तर तुम्हाला अप्लायची लिंक असते, ठीक आहे. बरोबर. तर कॅन्डिडेट्सना त्या लिंकवर क्लिक करून परत ते रिडायरेक्ट होतं कंपनीच्या करिअर पेजवर. बरोबर. तिथे तुम्हाला 3 ते 4 फॉर्म्स असतात. ते फॉर्म फिल करा, सगळे डिटेल्स फिल करा. ही खूप मला हॅक्टिक प्रोसेस वाटत होती. कारण प्रत्येक वेळेला तुमचे डिटेल्स द्या, प्रत्येक हे फिल करा आणि त्याचं अश्युरन्स नव्हतं की ते कंपनीपर्यंत पोहोचेल की नाही किंवा तुमचा रेझ्युमे कोण पाहिल की नाही. आणि मी स्वतःहून पण अशा 3-4 वेळेला हे केलं की पाहिलं की ही खूप हॅक्टिक प्रोसेस आहे. त्याच्यापेक्षा रेफरल ही प्रोसेस खूप इझी ठरू शकते कॅन्डिडेट्सना. आणि डायरेक्ट कंपनीमध्ये तुम्ही तुमचा रेझ्युमे तुम्ही एखाद्या तुमच्या ट्रस्टेड एम्प्लॉई किंवा तुमचा रिलेटिव्ह असेल, तुमचा फ्रेंड असेल, त्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा रेझ्युमे तिथेपर्यंत पोहोचू शकता. आणि जेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा जॉब भेटला, ओके, रेफरन्स थ्रूच भेटला होता, बरोबर. तर तो कोणी सांगितलं की यार नाही आपण रेफरन्स थ्रू गेलं पाहिजे, जी की इकडे नोकरीवरती वगैरे जे काही लोक अपडेट करतात. आता कसं झालंय ना की नोकरीवरती डेली काही लोक अपडेट करतात, लिंक्डइन वरती पण बघता आणि त्यांना असं जॉब भेटत नाही. बट रेफरन्स थ्रू जॉब भेटता, ओके, हे कुठून कळालं? ॲक्च्युली फर्स्ट टाइम मला हे माझ्या थ्रूच, म्हणजे माझं ज्या वेळेला रेफरन्स मला भेटला आणि माझं सिलेक्शन त्या कंपनीमध्ये झालं. तर तशी ती छोटी कंपनी होती, स्मॉल स्केल कंपनी होती. पण त्यावेळेला जॉब मिळणं खूप अवघड होतं. आणि हा रेफरन्स थ्रू जॉब मिळाला याच्यामुळे मला कळालं की बाबा रेफरन्स थ्रू पण जॉब भेटू शकतो. आणि आता तुम्ही नॉर्मली पाहत असाल की प्रत्येक कंपनीचे एम्प्लॉई रेफरल प्रोग्राम्स असतात. तर काही स्पेसिफिक वुमन स्पेसिफिक रेफरल प्रोग्राम पण असतात. आणि काही कंपन्या आपल्या पोर्टलवर एम्प्लॉई रेफरल प्रोग्रामचे पण पोस्ट करत असतात. तर त्याच्या थ्रू आणि लिंक्डइन थ्रू मला कळालं की रेफरल पण कॅन्डिडेट करू शकतात. ज्या वेळेला मी आता या ऑर्गनायझेशनमध्ये आलो, इथे पण माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये पण एम्प्लॉई रेफरल प्रोग्राम आहेत. आणि त्याच्यामुळे मग मी रेफरलवरच फोकस केला की याचा कॅन्डिडेट्सनं खूप उपयोग होऊ शकतो. म्हणून मग मी लिंक्डइनवर आणि व्हॉट्सअप चॅनल्सवर, टेलिग्राम चॅनल्सवर मग मी जॉब पोस्ट करतो. ओके, बरं. आतापर्यंत जेवढे काही रेफरल केले ते एकाच ऑर्गनायझेशन केले की ह्या डिफरंट IT इंडस्ट्रीमध्ये केले रेफर्स? ॲक्च्युली मी स्वतः ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे त्याच ऑर्गनायझेशनमध्ये रेफर करू शकतोय. पण कॅन्डिडेट्स आता माझ्या नेटवर्कमध्ये भरपूर बाकीच्या कंपन्यांचे पण कॅन्डिडेट्स आहेत, स्टुडंट्स आहेत.
तिथे मी त्यांना रेफर नाही करू शकत. पण त्या ऑर्गनायझेशनमधली जी पोझिशन असेल किंवा रेफरल ओपनिंग असेल तर मी ते शेअर करू शकतोय. ओके. पण मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझ्याकडे जर एखादा CV आला किंवा माझ्याकडे कोणी माझ्या फ्रेंडने, माझ्या रिलेटिव्हने मला कोणी CV वगैरे पाठवला तर त्याला मी रेफर करू शकतोय. पण बरोबर. बाकीच्या कंपन्यामध्ये मी रेफर नाही करू शकत. फक्त मी ते जॉब शेअर करू शकतो. बर, आता ह्याच्यामध्ये हा पार्ट येतो की यार रेफर करणं, बट आजकालच्या जे फ्रेशर्स आहेत, जे एक्सपिरियन्स लोक आहेत, ह्यांना रेफरन्स म्हणजे काहीच माहित नाही. म्हणजे मी पण आता मला जर सांगितलं की रेफर कर तर मी काय करतो, माझा रिझ्युमे अपडेट करतो आणि डायरेक्टली सांगतो, हाय गणेश, प्लीज फाइंड माय रिझ्युमे आणि प्लीज रेफर टू QA पोझिशन, आणि डायरेक्टली मी पास करतो. तर ह्याच्यामध्ये मी काय चूक करतो ऍक्च्युअली मध्ये? ॲक्च्युली रेफरल म्हणजे असं आहे की एखाद्या ओळखीच्या माणसाला किंवा एखाद्या फ्रेंडला तुम्ही आपल्या कंपनीमध्ये त्याला रेफर करता, त्याची शिफारस करता. तर ही ॲक्च्युली रेफरलची प्रोसेस आहे. बरोबर. ठीक आहे. तर रेफरल प्रोसेसमध्ये कंपनीचा काय फायदा आहे की कंपनीला एक ट्रस्टेड कॅन्डिडेट भेटतो जो त्यांच्या एम्प्लॉईने रेफर केलेला असतो. त्यामुळे त्या कंपनीला त्या कॅन्डिडेटवर ट्रस्ट असतो. बरोबर. ठीक आहे. तो एम्प्लॉई काय करतो की त्या आपल्या फ्रेंडला किंवा आपल्या रिलेटिव्हला आपल्या कंपनीमध्ये रेफर करतो. ही प्रोसेस फक्त एम्प्लॉईचा रोल हाच आहे की फक्त त्या कॅन्डिडेट्सला त्या पर्टिक्युलर सुटेबल जी पोझिशन ऑर्गनायझेशनमध्ये असेल त्याला रेफर करणे. ठीक आहे. इथून पुढची प्रोसेस तुमचा रिझ्युमी शॉर्टलिस्ट करणे, तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करणे, तुमचे क्रायटेरिया मॅच होतात का नाहीत किंवा तुमचे व्हेरिफिकेशन वगैरे होतं का नाही, याच्यामध्ये त्या एम्प्लॉईचा काही रोल नाही आहे. त्याचा रोल फक्त हाच आहे की फक्त तुमचा रिझ्युमी सिस्टममध्ये अपलोड करणे आणि तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनमध्ये रेफर करणे. काही काहींचा गैरसमज असा होतो की ते ज्या रेफर करणाऱ्या व्यक्तीला विचारतात की इंटरव्ह्यूचं काय झालं किंवा काय प्रोसेस आहे, माझ्या ऍप्लिकेशन कुठेपर्यंत आलेलं आहे. करेक्ट. ही माहिती ऍक्च्युली पोर्टलवर असेल तर तो एम्प्लॉई सांगू शकतो, ते पण त्यातला ऍक्सेस असेल तर. म्हणजे काही कंपन्यांचं कसं असतं, मला पोर्टल आहे की नाही माहित नाही, पण नॉर्मली मी आता कॅन्डिडेट्सना रेफर करतो तर तिथे त्या कॅन्डिडेट्सना स्टेटस दिसतो की ऍप्लिकेशन इन प्रोग्रेस, इंटरव्ह्यू इन प्रोग्रेस. ठीक आहे. ते जर स्टेटस दिसत असेल तर मी ते एम्प्लॉईला सांगू शकतो किंवा त्या कॅन्डिडेटला सांगू शकतो की तुझं ऍप्लिकेशन इन प्रोसेस आहे. ठीक आहे. काही कंपन्यामध्ये असं होतं की प्रत्येक कॅन्डिडेट्सना पर्टिक्युलर स्टेटस अपडेट करणं हे पॉसिबल नाही आहे. बरोबर. ज्या वेळेला इंटरव्ह्यू चालू होतो, ठीक आहे, त्या इंटरव्ह्यूला ऍप्लिकेशन इन प्रोग्रेस असं स्टेटस दाखवतो. आणि ज्या वेळेला ती पोझिशन क्लोज होते, ऑटोमॅटिकली त्या पोझिशनला जेवढे कॅन्डिडेट्स रेफर केलेले असतात त्यांना मेल जातो की तुम्ही ह्या पोझिशनसाठी शॉर्टलिस्ट सिलेक्ट झाला नाही आणि पोझिशन क्लोज झालेली आहे. त्यामुळे कंपनीकडूनच ऑटोमॅटिकली त्यांना रिप्लाय जातो. पण ही अशी प्रोसेस प्रत्येक कंपन्यामध्ये आहे की नाही हे माहीत नाही आहे. त्यामुळे हे डिपेंड्स, प्रत्येक कंपनीचे रेफरल पॉलिसी काय आहे, त्यांची हायरिंग प्रोसेस काय आहे याच्यावर डिपेंड आहे. पण ॲज अ एम्प्लॉई म्हणून ज्याने रेफर केलंय तो फक्त तुम्हाला तिथे रेफर करू शकतोय. आणि एक जण विचारतात की तुम्ही HR ला कॉन्टॅक्ट करा, काय आहे प्रोसेस विचारा. पण ही प्रोसेस एवढी फिजिबल नाही आहे की प्रत्येक वेळेला HR ला पिंग करणे, विचारणे. तो एम्प्लॉई तुम्हाला त्याचा टाइम काढून तुम्हाला रेफर करतोय, तुम्हाला तिथे हे करतोय. आणि ऍक्च्युली जर तुमच्याकडे तेवढे स्किल्स असतील, तुम्ही त्या पोझिशनसाठी सुटेबल असाल आणि कंपनीला वाटत असेल की तुमचा रिझ्युमी खूप स्ट्रॉंग आहे, तुमची प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे, तर कंपनी तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉल करेलच. याच्याबद्दल काही हे नाही आहे. पण यामध्ये मला एक डाऊट आहे. आता जसं की काय होतं ना की काही जण डायरेक्टली काय करतात की आता समजा तू रेफर करतोय आणि एक फ्रेशर आहे, तो काय करतो माहितीये का की गणेश कधी तर व्हॉट्सअपवरती रिझ्यूम पाठवता की हा रिझ्यूम घे आणि मला रेफर कर. कधी मेल करता की हा माझा हे कर. तर ऍक्च्युअल मध्ये चुकीचं काय नेमकं, किंवा हे तुला माहित असणार आहे का की कुठल्या पोझिशनसाठी तो अप्लाय करतोय, त्याचा रिझ्युमे गो थ्रू करायचा आपल्याला, की त्यांनी एकदम प्रॉपर सगळे व्यवस्थित कुठले की पॉइंट्स त्यांनी मेन्शन केले पाहिजे की त्याच्या मेलमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये, की जेणेकरून आपल्याला बघितलं कीच कळलं पाहिजे अरे हे एवढा एक्सपिरियन्स आहे, एवढ्या पोझिशनसाठी त्यांनी अप्लाय केलंय, केवढं काय केलंय. तर ही प्रॉपर प्रोसेस कशी की ऍज अ रिझ्यूम सेंड करायचा. ओके. तर मला पण असे भरपूर रिझ्युमीज वगैरे येतात की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट मेन्शन केलेला नसतो. ठीक आहे. मेलच्या बॉडीमध्ये काही लिहिलेलं नसतं. ठीक आहे. असेच मेल येतात. पण त्या मेलमध्ये मी ओपन करून त्या
स्टुडंटला किंवा त्या कॅन्डिडेटला कोणत्या रेफरलसाठी अप्लाय करायचं हेच मला माहीत नाही आहे. करेक्ट. त्याचे स्किल्स काय आहेत हे मी प्रत्येक वेळेला पूर्ण रिझ्युमी पाहून नाही चेक करू शकत. ठीक आहे. त्यामुळे मला नाईलाजाने तो रिझ्युमी मला रिजेक्ट करायला लागतो किंवा त्याच्याकडे निग्लेक्ट करायला लागतं. बरोबर. ठीक आहे. मी ज्या वेळेला रेफर करताना काय करतो की बाबा त्या स्टुडंट्सने सब्जेक्टमध्ये जॉब आय डी लिहिलेला आहे का, जॉब रोल लिहिलेला आहे का, त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, करेक्ट. याची इन्फॉर्मेशन त्याने मेलमध्ये लिहिलेली आहे का, रिझ्युमीमध्ये रिनेम केलेलं आहे का. त्याच्या रिझ्युमीमध्ये पण त्याचं रिझ्युमीचं नाव असतं 1 2 3 4 5 6 रिझ्युमी ABC. त्या रिझ्युमीचं नाव पण व्यवस्थित त्यांनी रिनेम केलेलं नसतं आणि ते असेच काही पण ABC वगैरे दिले असतात. तर रिझ्युमीचं नाव पण तुम्ही अपडेट करू शकताय जर तुम्हाला मेल बॉडीमध्ये एवढं टाइम नसेल की सगळे मेन्शन करणे. तर तुम्ही रिझ्युमीचंच नाव रिनेम करा की गणेश QA इंजिनियर 8 years ऑफ एक्सपिरियन्स. एवढं जरी लिहिलं तरी जो रिझ्युमी तुमचा पाहणार आहे त्याला तुमचा रिझ्युमीचं नाव पाहून सुद्धा कळेल की बाबा हा कॅन्डिडेट स्किल आहे, त्याचे एवढा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचं व्यवस्थित प्रोफाईल आहे. त्यामुळे त्याला रिझ्युमी ओपन करून पाहण्याची पण गरज नाही आहे. तो इझिली तुम्हाला तुमचा मेल ID घेऊन तुम्हाला तो रेफर करू शकतोय. पण तुम्ही काहीच मेन्शन नाही केलं, रिझ्युमीचं नाव पण नाही आहे, तुमच्या मेलच्या बॉडीमध्ये तुम्ही काय लिहिलं पण नाही आहे. तर काही काही असे रिझ्युमे येतात की हॅलो गणेश, प्लीज रेफर मी इन युअर ऑर्गनायझेशन इफ एनी ओपनिंग सुटेबल फॉर मी. तर तुला काय सुटेबल आहे हे मला कसं माहीत ना. करेक्ट. मी जो रेफर करणार आहे मला कसं माहीत. तू ऑटोमेशनवर काम करतोयस, तुला मॅन्युअल टेस्टिंगवर काम करतोयस, जावावर काम करतोयस, .NETवर काम करतोयस. तुझे स्किल्स मला नाही माहीत. मी कसं तुला तुझे स्किल्स, तुझे इंटरेस्ट, तुझा कोर एरिया मला नाही माहीत. त्यामुळे मला नाही इलाजाने तो रिझ्युमी निग्लेक्ट करावा लागतो. मी रेफर नाही करू शकत. आणि केलं तर त्याचे सिलेक्शन होण्याचे किंवा त्याला इंटरव्ह्यू कॉल जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण त्याचे स्किल्स मॅच करणं हे रिक्रुटरचं काम आहे. जर मी चुकून जर दुसऱ्याच पोझिशनला रेफर केलं, आता मलाच आयडिया नाही आली की बाबा ह्या कॅन्डिडेट्सला हे स्किल्स मॅच होतात, ही पोझिशन मॅच होते. मी तर आता कंपनीच्या पोर्टलवर पाहत असाल तर तुम्ही तर खूप ओपनिंग्स असतात. प्रत्येक ओपनिंग्स त्याचे स्किल सेट काय आहेत, याचे स्किल सेट काय आहेत हे मी मॅच नाही करू शकत. तुम्ही जर ॲज अ कॅन्डिडेट असाल किंवा स्टुडंट असाल तर एक सोल्युशन असं आहे की तुम्ही करिअर पोर्टल, कंपनीचं प्रत्येक करिअर पोर्टल पाहू शकता. तिथे तुमचे स्किल्स पाहू शकता, तुमच्या प्रोफाईलला मॅच होत आहेत का, तुमचा एक्सपिरियन्स त्याला मॅच होतोय का हे तुम्ही पाहू शकता. आणि मग तुम्हाला जर डायरेक्टली अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून अप्लाय करू शकता. किंवा तुम्हाला रेफरन्स मागायचा असेल, तुमचा कोण ओळखीचा असेल, तुमचा कोण फ्रेंड त्या ऑर्गनायझेशनमध्ये असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता की ही पोझिशन माझ्यासाठी सुटेबल आहे आणि या पोझिशनला तुम्हाला रेफर कर. त्यामुळे रेफर करणाऱ्याला पण काही टाइम द्यायला लागत नाही आणि तो इझिली रेफर करू शकतोय. आणि तुम्हाला माहित आहे की तुमच्या स्किल्स या पोझिशनला मॅच होणार आहेत. त्यामुळे त्याची शक्यता इंटरव्ह्यूचे कॉल्स येण्याची आणि तुमचा रिझ्युमी शॉर्टलिस्ट होण्याची शक्यता पण वाढते. तर हे काही की पॉईंट्स आहेत की कॅन्डिडेटचे ते लक्षात ठेवले पाहिजेत. ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण तू जे पण सांगितलंय ना ते प्रॉपर आहे. कारण काही जण असेच करतात. म्हणजे मी पण केलंय, मला पण खूप सारे रिझ्युमे आले. मला डायरेक्टली असं येतं की अरे हा माझा रिझ्युमे तुम्ही फॉरवर्ड करा किंवा काय. तर हर एक जणांनी जर समजा 100 200 1000 लोकांनी जर रिझ्युमे सेंड केले तर कोणाचे कसं आपण शॉर्टलिस्ट करणार ना. तर जसं गणेशने प्रॉपर मेन्शन केलं काही की पॉईंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित त्याचा स्टडी करा आणि आपण कुठं चुकतोय ते बघा तुम्ही. नाही तर तुम्ही डायरेक्टली म्हणताय मी 10 जणांना रेफर करतोय आणि मला कुणीच रिप्लाय करत नाही. तर ह्या सगळ्या की पॉईंट्स आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी लॅक करतोय. तर हे सगळं एकदम व्यवस्थित करा. बरं, आता त्यावरूनच मी येतो की समजा मला 2 yearsचा एक्सपिरियन्स आहे आणि मी मेलमध्ये म्हणजे टोटल की पॉईंट्स वगैरे जसं तू आता एक्सप्लेन केलं तसं व्यवस्थित सगळं टाकलं आणि मला 1 ते 2 स्किल्स फक्त माहिती आहेत आणि मी 4-5 स्किल्स असेच मी काहीतरी एक्सप्लेन केलं किंवा काहीतरी एक फेक टाकलं. ओके. आणि माझ्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन पण नाहीये आणि मी रेफर केलं तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो ऍक्च्युली तुझ्यावर आणि त्या ऑर्गनायझेशनवरती? तर माझं असं सजेशन आहे, जे कोणी रेफरलसाठी रिक्वेस्ट करतात, पहिले तर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही जे तुमचा रिझ्युमी ज्या एम्प्लॉईला किंवा ज्या तुमच्या रिलेटिव्हला, फ्रेंडला पाठवत आहे त्या रिझ्युमीमध्ये जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित क्लिअरली सगळं प्रामाणिकपणे तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतेही खोट्या किंवा कोणतेही जे स्किल्स तुमचे नाही आहेत ते स्किल्स मेन्शन नाही केलं पाहिजे. ठीक आहे. कारण कसं आहे, आता तुम्हाला रेफर करायला तो रेफर करेल, पण जर तुमचा इंटरव्ह्यू शॉर्टलिस्ट झाला, तुम्ही जे स्किल्स मेन्शन केलेले आहेत आणि त्या स्किल्सवर तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू नाही देऊ शकला तर ही प्रोसेस
चा काहीच उपयोग नाहीये. ज्याने बरोबर. रेफर केलाय त्याचा पण काही उपयोग नाही झाला. करेक्ट. ठीक आहे. आणि समजा त्याने रेफर केलंय आणि तो शॉर्टलिस्ट नाही झाला किंवा त्याचे स्किल्स मॅच नाही आहेत किंवा काय त्यात खोट्या गोष्टी आढळल्या, तर ज्याने रेफर केला आहे तर त्याच्या त्याची इमेज आहे इमेज आहे त्याच्यावर ट्रस्ट आहे, इम्पॅक्ट पडू शकतोय. break ठीक होऊ आहे. हां, शकतो. त्यामुळे की बाबा आपले स्किल्स मॅच होत आहेत का किंवा जे काही क्लिअर इन्फॉर्मेशन आहे तेच तुम्ही पास करा त्याला. त्यामुळे तो पण रेफर करू शकेल. आणि नॉर्मली कसं आहे, ट्रस्टेड लोक, कंपनीचं हेच आहे की रेफरलद्वारे येणारे जे कॅन्डिडेट्स आहेत हे ट्रस्टेड आहेत, ओळखीचे आहेत आणि त्याच्यामुळे कंपनी पण रेफरल पॉलिसीला हे करते, प्रमोट करते. बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये पाहत असाल की प्रत्येक ऑर्गनायझेशनचे एम्प्लॉई रेफरल प्रोग्राम असतात. हे याच्यासाठी का असतात, कारण ज्याने कंपनीला पण एक चांगला विश्वासू कॅन्डिडेट भेटतो, ज्याने रेफर केलाय त्याला रेफरल बोनस पण भेटतो आणि ज्याला जॉबची गरज आहे त्याला जॉब पण भेटतो. Correct. त्यामुळे सगळ्यांसाठी ही विन विन सिच्युएशन आहे. बरोबर. याच्यामध्ये ही प्रोसेस खूप म्हणजे याच्यामध्ये टाइम पण खूप कमी लागतो बरोबर. आणि इफेक्टिव्ह पण आहे. त्यामुळे रेफरल प्रोग्राम हा खूप आता म्हणजे जास्त इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतंय. येस, मी ह्यावरती पण ॲग्री आहे. रेफरल प्रोग्राम इफेक्टिव्ह ह्यासाठी आहेत की जसं तू मेन्शन केलं की कंपनीला असं वाटतं की यार जे आपले एम्प्लॉय आहेत ते आपल्या कंपनीसाठी चांगले कॅन्डिडेट्स घेऊन येतील. आणि त्यामध्ये जर आपण समजा सांगितलं की नाही गणेश, की मला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे जे की नाही आहे, किंवा माझ्याकडे स्किल सेट आहे जे नाही आहे आणि तेवढं नॉलेज नाही आहे, तर मग यामध्ये काय होतं ना यार की गणेशचा टाइम काढतो, वेळ काढतो, रेफर करतो, समोरच्या मॅनेजर असेल, ते कंपनी असेल, HR आहे, त्याबरोबर कॉन्टॅक्ट करतो की हा रिझ्यूम आहे, रेफर आहे, त्याचा टाइम घालतो आणि असं समजतं की यार तो जो कॅन्डिडेट आहे तो जॉब रेडी नाहीये किंवा त्याला नॉलेज नाहीये. आणि मग त्यांनी काय होतं ना की जो समोरचा व्यक्ती रेफर करतो ना त्याची जी इमेज आहे, त्याचा जो काही ट्रस्ट आहे तो मग ब्रेक व्हायचे चान्सेस असतात. आणि त्यानंतर मग जो आपण म्हणतो ना रेफर, तर मग ते समोरून असं बोलतं की गणेश कडून कॅन्डिडेट जे येत आहे का ते प्रॉपर येत नाहीये. सो रेफर करताना गणेशलाच नाही, तुम्ही ज्याला पण करताय रेफर त्याला प्रॉपर करा. जसे गणेशने मेन्शन केले की पॉईंट्स, ते पॉईंट एकदम लक्षात ठेवा आणि प्रॉपर रेफर करा, तुम्हाला जॉब नक्की भेटेल. आता लिंक्डइन वरून थोडंसं बोलूयात आपण. लिंक्डइन वर खूप जण असं बोलतात की लिंक्डइन वरून आम्हाला जॉब नाही भेटत. लिंक्डइन वरती कनेक्शन कसे करायचे ते आम्हाला थोडं अंडरस्टँड नाहीये किंवा काय. तर लिंक्डइन वरती प्रॉपर कनेक्शन कसे करायचे, आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच म्हणजे माहिती आहे किंवा तुमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना पण माहिती आहे की तुमचे कनेक्शन किती आहेत. तर हे कनेक्शन कसे करायचे हे एकदा तुम्ही सांगू शकता का? लिंक्डइनवर ज्या वेळेला तुम्ही कनेक्शन बिल्ड करता, ओके. तर त्यावेळेला पहिला तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, जे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी कनेक्ट व्हा. बरोबर. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करताय त्यांच्याशी कनेक्ट वगैरे व्हा. ओके. तुम्ही ज्या कॉलेजचे अल्युमनाय आहे त्याच्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत किंवा ते तुमचे जे सिनियर असतील, ज्युनियर्स असतील त्यांना कनेक्ट व्हा. ते ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहेत त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो ओके. किंवा तुमचे जे फ्रेंड्स ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहेत त्याचा फायदा मिळू शकतो. असं तुम्ही कनेक्शन तुम्ही बिल्ड करा. डायरेक्टली तुम्ही अननोन पर्सनला रिक्वेस्ट पाठवू नका किंवा अननोन पर्सनला मेसेज वगैरे करू नका. कारण नॉर्मली तुम्हाला काहीतरी रेफरन्स द्यावा लागेल की मी तुम्हाला कसा ओळखतो किंवा मी तुमच्या कॉलेजचाच स्टुडंट आहे किंवा मी तुमच्या कंपनीमध्ये काम करत होतो किंवा मी तुमच्या गावाकडचाच आहे किंवा मी ओके. तुमच्या शहरातलाच आहे. असं काहीतरी रेफरन्स पाहिजे की ज्याच्यामुळे की तुम्ही एक जेन्युइन कॅन्डिडेट आहात किंवा जेन्युइनली अप्लाय करणारे आहात हे म्हणजे ट्रस्ट होईल समोरच्या बरोबर. माणसाचा. असं तुम्ही बिल्ड करू शकता कनेक्शन. म्हणजे विनाकारण आपण कोणाला पण जाऊन रिक्वेस्ट केलं ना, आपण फक्त की यार आपले कनेक्शन खूप जास्त आहे, जास्त आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ते आपल्याला म्हणजे नोन असून अननोन unknown असणार. आहेत. सो हे एक चांगलं पॉईंट काढला की बाबा तसं. आणि आता कनेक्शनची जर आलीच आहे तर मला तुमचे कनेक्शन्स पण लागतील, जे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथे तुम्ही रेग्युलर, आणि मी ऑलरेडी इंट्रोडक्शन पण मेन्शन केले की गणेशचे सगळे हे आहेत अकाउंट्स आहेत सोशल मीडियावरती. तर तेवढं एकदा तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या चॅनलविषयी किंवा तुम्ही जे पोस्ट करता रेग्युलर त्याच्याविषयी थोडं काही सांगू शकता? माझं लिंक्डइनवर प्रोफाईल आहे गणेश Okay. टिक नावाने आणि आता सध्या मला 55,000 पर्यंत फॉलोअर्स आहेत लिंक्डइनवर. तसंच माझं व्हॉट्सअपचं चॅनल आहे IT रेफरल जॉब्स आणि टेलिग्रामचं पण चॅनल आहे जिथे मी डेली रेफरल जॉब्स पोस्ट करत असतो. ओके. माझ्या ऑर्गनायझेशनमधले तसेच बाकीच्या ऑर्गनायझेशनमधले पण तिथे. आणि तिथे तुम्हाला
सगळे जॉब ओपनिंग्स वगैरे जे आता मार्केटमध्ये आहेत तिथे तुम्हाला भेटून जाईल. मी डेली जॉब ओपनिंग्स वगैरे पोस्ट करत असतो तिथे. ओके. सो आणि जेवढे पण काही ग्रुप्स आहेत त्याच्या सगळ्या मी लिंक्स आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. डिस्क्रिप्शनमधून जाऊन तुम्ही व्हॉट्सअप असेल, लिंक्डइन असेल, अजून यूट्यूबवरती चॅनल आहे. यूट्यूबवरती पण चॅनल आहे तुमचं? हो, यूट्यूबवर पण चॅनल आहे, टेलिग्रामवर पण आहे. हां, तर त्याच्या सगळ्यांचे मी जे काही लिंक्स आहेत त्या मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जाऊन तुम्ही त्या फॉलो करा, त्यांना रेग्युलर पोस्ट करता जॉब आणि नक्कीच तुम्हाला त्याचे हेल्प होईल. ॲट द एंड गणेश मी हे विचारल की जर समजा रेफरल केलं, ओके, जर तुम्ही पोस्ट वगैरे करता किंवा अजून बाकीचे पण लोक पोस्ट करता आणि रेफर करता, खूप सारे फ्रेशर असो एक्सपिरियन्स असो ते रेफर करता. रेफर केल्यानंतर फॉलोअपचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. काही जण फॉलोअप घेत नाही. काही जण फॉलोअप घ्यायचा असेल ना डायरेक्टली कॉल करता, काही जण मेसेज करता Yes. की ऍक्च्युली हा फॉर्मल वे आहे का फॉलोअप घेण्याचा? एक तर समजा मी तुम्हाला रेफर केलं, तर रेफर केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येतो किंवा बरोबर. मेल येतो कंपनीकडूनच. जर कंपनीची रेफरल मीन्स कंपनीचं पोर्टल तसं असेल तर तुम्हाला कंपनीकडूनच मेल येतो की गणेशने तुम्हाला रेफर केलेलं आहे. करेक्ट. तर तुम्हाला कन्फर्मेशन भेटतं की गणेशने तुम्हाला रेफर केलेलं आहे. जर तुमचे डिटेल्स पाहायचे असतील तर तुम्ही त्या करिअर पोर्टलवर जिथं लिंक तुम्हाला मेलमध्ये येते तिथे तुम्ही लॉग इन करून तुमचे डिटेल्स गणेशने जे व्यवस्थित फिल केलेले आहेत का किंवा काय कमी आहे तिथे तुम्ही तुमचे प्रोफाईल्स किंवा तुमचे ॲप्लिकेशन अपडेट करू शकता. करेक्ट. हे ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर ठीक आहे तर तुम्ही कमीत कमी थोडा वेळ तरी दिला पाहिजे तुमची ती प्रोसेस पुढे जायला. ठीक आहे. आणि ज्यानंतर समजा तुम्ही आज अप्लाय केलेलं आहे तर तुम्ही एक आठवड्यानंतर गणेशला विचारू शकताय. ते पण डायरेक्ट कॉल नाही केलं पाहिजे. तुम्ही मेल करू शकताय Correct. किंवा लिंक्डइनमध्ये कनेक्शनमध्ये असाल तर तुम्ही कनेक्शनमध्ये विचारू शकताय. ठीक आहे. किंवा गणेश तुमच्या व्हॉट्सअपच्या कनेक्शनमध्ये असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकताय. तर नॉर्मली कंपनीच्या करिअर पोर्टलवर असं असतं की ज्या वेळेला तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होतं तर स्टेटस असतो की ॲप्लिकेशन इज इन प्रोग्रेस. करेक्ट. ठीक आहे. तर गणेश तुम्हाला ही अपडेट देऊ शकतो की तुमचं ॲप्लिकेशन इन प्रोग्रेस आहे. बरोबर. ठीक आहे. पण गणेश प्रत्येक वेळेला HR ला नाही विचारू शकत, प्रत्येक वेळेला त्या रिक्रुटरला नाही विचारू शकत. कारण हे गणेश काय HR नाही आहे किंवा रिक्रुटर नाही आहे किंवा गणेशकडे काय असे इन्फॉर्मेशन जी हायरिंगची जी इंटरव्ह्यूची जी इन्फॉर्मेशन आहे ती गणेशकडे नसते. बरोबर. किंवा असं कोणी पण एम्प्लॉई असेल त्याच्याकडे ही इंटरव्ह्यूची किंवा हायरिंगची इन्फॉर्मेशन नसते. तो तुम्हाला फक्त त्याच्या पोर्टलवर जाऊन तुमचा ॲप्लिकेशनचा स्टेटस बघून तुम्हाला अपडेट करू शकतो आणि ते तुम्ही स्वतः पण पाहू शकता. तुम्ही तुम्हाला जो कंपनीकडून मेल आलेला आहे तुम्ही लॉग इन करून तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस तुम्ही पण पाहू शकता. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं कॉल करून विचारणे किंवा फॉलोअप घ्यायला पाहिजे पण इन्फॉर्मल वे. इन्फॉर्मल वे वापरला नाही पाहिजे. फॉर्मली तुम्ही लिंक्डइनवर वापरू हे करू शकता. जर गणेश तुमचा मित्र असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकताय. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला 15 दिवस 20 दिवस काही रिस्पॉन्स नाही आला तर तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे की तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट नाही झाली आणि त्यामुळे तुम्हाला कॉल नाही आला. ठीक आहे. कमीत कमी जास्तीत जास्त किती 1 महिनाभर वेट करू शकताय तुम्ही. आणि समजा ती पोझिशन क्लोज झाली तर ऑटोमॅटिकली कंपनीकडून तुम्हाला मेल येतो की तुम्ही या पोझिशनसाठी शॉर्टलिस्ट नाही झाला आहे आणि तुमचं जी रिझ्युमी आहे तुमचा CV आहे डेटाबेसमध्ये आहे. जर इन फ्युचर तुम्हाला कोणती ऑपॉर्च्युनिटी तुमच्या स्किलसाठी सुटेबल वाटेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ॲब्सोल्युटली बरोबर. म्हणजे खरंच आपण कधी कधी काय करतो ना एक्साइटेडमेंटमध्ये जाऊन किंवा फॉलोअप घेण्याचं आपल्याला माहित नसतं, आपण ते इनफॉर्मल वे यूज करतो, डायरेक्टली कॉल करतो. म्हणजे जो रेफर करतो तो त्याचा टाइम वगैरे सगळं देऊन, तर ह्या गोष्टी टाळा. ह्या गोष्टी आपण ॲज अ चुकाच मानतो. कारण समोरचा व्यक्ती आहे त्याला थोडासा टाइम द्या. ती जी प्रोसेस असती त्या सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला 101% कॉल येणार आहे. तुमच्या रिझ्युमेवरती तुमचा मेल ID मोबाईल नंबर असतोच. सो तुम्हाला नोटिफिकेशन येणारच आहे. सो घाई गडबडीमध्ये विनाकारण कॉल वगैरे आणि काही मेसेज वगैरे जास्त फॉलोअप घेऊन जाऊ नका. फॉर्मल वेमध्ये मेल वगैरे जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता एकदम व्यवस्थित. ते पण तर एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलं, पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन केलं गणेशने. आणि रेफरल हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला स्किल सेट असेल, तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर असेल, व्यवस्थित तुमचे जे असतील, म्हणजे एकदम ट्रस्ट जो काय असतो त्या रेफरलचा जो काय करतो तुम्हाला त्याचा ट्रस्ट असतो तुमच्यावरती, तर प्रॉपर रेफरन्स द्या. तुमचं प्रॉपर जे काय असेल ते सगळं सबमिट करा. इफेक्टिव्ह आहे रेफरन्स, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हेच आहे. सो तुम्ही करा, प्रॉपर करा, फक्त इन बेटर वे करा. सो आतापर्यंत जर हा तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा,
गणेश पण खूप दूरवरून आलेला आहे, त्यांनी पण खूप इनपुट्स तुमच्यासाठी दिलेले आहेत. सो पॉडकास्ट आवडला असेल तर खरोखर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि मी जे काही गणेशचे जे काही चॅनल्स आहेत किंवा सोशल मीडियाच्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे पण फॉलो करा. ओके. आणि यस, IT वाला देवकडून एक छोटंसं गिफ्ट गणेशला. थँक्स फॉर कमिंग गणेश. थँक्यू देव. थँक्यू. सो यस, परत एकदा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू गणेश, आल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि माहिती सगळी शेअर केल्याबद्दल थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.